बच्चू कडून शुभेच्छाच आहे की चांगला आहे महायुती जो आपला ठाकरे हे हुतात्मा चौकामध्ये पोहोचलेले आहेत। या यंत्रणेतून मिळते आणि त्यामुळे या बोगद्यामध्ये मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी लढा दिलेल्या हुतात्म्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी म्हणून राज ठाकरे हे हुतात्मा चौकामध्ये पोहोचलेले। आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील हुतात्मा चौकात येऊन आपल्या सगळ्या शहीदांच्या स्मृतींना अभिवादन केलं आणि त्यानंतर आता राज ठाकरे देखील हुतात्मा चौकात हुतात्मा स्मारकाजवळ पोहोचले। महाराष्ट्र दिन आहे। 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली आणि त्यानंतर महाराष्ट्रानं या देशासाठी कायमच भरीव योगदान दिलेलं आहे। या महाराष्ट्रासाठी ज्या हुतात्म्यांनी बलिदान दिलं त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी राज ठाकरे पोहोचले। ईशान देशमुख आपले प्रतिनिधी आपल्याला अपडेट देतील। ईशान, प्रज्ञा, आता राज ठाकरे हे आपण पाहिलं असेल तर ज्या ठिकाणी 106 जणांनी बलिदान दिलं त्या ठिकाणी त्यांना अभिवादन वाहण्यासाठी आले आहेत। आपल्याला माहिती असेल 2 दिवसाआधी एक कार्यक्रम झाला होता, सत्कार समारंभ होता। त्यावेळेस राज ठाकरे यांनी एक खंत देखील बोलवून दाखवली होती की ज्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की आजच्या दिवशी मोठ्या संख्येने मराठी माणसांनी या ठिकाणी जमायला पाहिजे, त्यांनी अभिवादन व्हायला पाहिजे असं देखील त्यांच्याकडून एक वक्तव्य आलं होतं। त्यानंतर आज राज ठाकरे हे या ठिकाणी येऊन अभिवादन करत आहेत। त्यांच्यासोबत मनसैनिक देखील मोठ्या प्रमाणावरती आहेत आणि आपण पाहिलं असेल तर राज ठाकरे यांनी दरवेळीच मराठीचा मुद्दा, त्याचसोबत कशा प्रकारे संयुक्त महाराष्ट्रासोबत मुंबईसाठी कशा प्रकारे लोकांनी बलिदान दिलं या सर्व गोष्टी त्यांनी दरवेळीच त्यांच्या भाषणातून अधोरेखित केलं आहे। त्यामुळे राज ठाकरे आजच्या दिवशी काय बोलतात हे देखील बघणं अत्यंत महत्त्वाचं राहील। 2 दिवसाआधीच त्यांनी या संदर्भात एक वक्तव्य केलं होतं आणि त्यांनी त्यांची खंत देखील त्यातून व्यक्त केली होती। त्यामुळे आता राज ठाकरे यावरून आता काय बोलतात हे देखील बघणं महत्त्वाचं राहील। प्रज्ञा, निश्चित। ईशान, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर ही दृश्य आपण पाहतोय, राज ठाकरे हुतात्मा चौकामध्ये दाखल झाले। त्यांनी तिथल्या शहीदांना, ज्यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी हौतात्म्य पत्करलं, त्या 106 जणांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी म्हणून पोहोचलेत। आणि यानंतर एक नजर हेडलाईन्स